माझे नाव माधुरी आहे। माझे लग्न झाल्यानंतर रात्री माझ्या सासूबाईंनी माझा हात धरून मला एका खोलीत नेले। त्या खोलीवर मी आजूबाजूला नजर टाकली तर मला ती एखाद्या लहान मुलाची खोली असल्यासारखे वाटले, कारण मला त्या खोलीत सर्वत्र खेळणी पसरलेली दिसत होती। पण ही तर माझ्या नवऱ्याची खोली होती। काही वेळाने माझा नवरा हसत खेळत त्या खोलीत आला आणि मला पाहताच तो म्हणाला की तू माझी चांगली मैत्रीण आहेस, तू मला खूप गोड दिसत आहेस, तू माझ्यासोबत खेळशील? त्याच्याकडून हे ऐकून माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले। माझी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती। माझ्यासोबत हे असे काही घडेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता। खरे तर माझ्या आपल्याच लोकांनी माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात केला होता। आम्ही 2 बहिणी होतो, आम्हाला भाऊ नव्हता। माझ्यात आणि माझ्या धाकट्या बहिणीमध्ये इतकाच फरक होता की माझी धाकटी बहीण खूप सुंदर आणि पातळ होती आणि मी कुरूप असण्यासोबतच खूप लठ्ठ होते। आम्हा दोघी बहिणींमध्ये फक्त 2 वर्षांचा फरक होता। माझ्या धाकट्या बहिणीने मला नेहमी तिरस्काराने वागवले। याचे एकमेव कारण म्हणजे मी कुरूप आणि लठ्ठ होते। मी लहानपणापासून अशीच होते आणि माझी बहीण पहिल्यापासूनच खूप सुंदर होती। माझे वडील या जगात नव्हते। सर्वजण म्हणायचे की मी हुबेहूब माझ्या वडिलांसारखी दिसते, कारण माझी आई तर खूपच सुंदर होती। माझी धाकटी बहीण नीता दिसायला अगदी हिरोईन सारखीच होती। माझी कुरूपता आणि माझ्या लठ्ठपणाने मला प्रत्येक गोष्टीत रोखले होते। मी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच मी आरशात माझा चेहरा आणि माझे शरीर पाहायचे आणि मागे पडायचे, आणि त्यावर घरात माझ्या आईचे आणि बहिणीचे टोमणे मला जगू देत नव्हते। माझ्या अवस्थेमुळे मला कोणतेच नातेसंबंध येत नव्हते। जो कोणी मुलगा मला बघायला यायचा तर तो माझ्या बहिणीलाच पसंत करायचा। खरं तर माझ्यासारख्या कुरूप आणि लठ्ठ मुली फक्त स्वप्नच पाहू शकतात। प्रत्यक्षात त्यांच्या बाबतीत असे काहीच घडत नाही। ही सर्व नशिबाची बाब आहे। माझी बहीण नेहमी आरशासमोर उभी राहायची आणि तिच्या सौंदर्याबद्दल बढाई मारायची आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मला टोमणे मारायची। तिचे ते कडू बोल मी मोठ्या कष्टाने सहन करायची। नीता जास्तच सुंदर होती, यामुळे माझी आई तिला घरीच राहू देत असे आणि तिने मला नोकरी करण्याचा सल्ला दिला, कारण आमच्या घरात कोणी कमावता पुरुष नव्हता। पूर्वी माझी आई लोकांच्या घरी काम करायची, पण आता तिची तब्येत बिघडायला लागली होती, म्हणून तिचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं की मी काहीतरी नोकरी करावी। मला सुरुवातीपासूनच डॉक्टर व्हायचे होते, पण मी डॉक्टर होऊ शकले नाही। पण मी नर्सिंगला सुरुवात केली, मला नोकरीही लागली आणि माझ्या या नोकरीमुळे आमच्या घरची परिस्थितीही सुधारली। एके दिवशी एका रुग्णाची काळजी घेण्यासाठी मला एका मोठ्या बंगल्यात जावे लागले। तिथे माझी ड्युटी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होती। त्या दिवशी मला खूप आनंद झाला होता। हा खरंच खूप मोठा बंगला होता। ही एक महिला होती जिची तब्येत खराब होती आणि त्यांना नेहमी नर्सची गरज भासत होती, म्हणून त्यांनी मला कामावर ठेवले होते। या मॅडमला 2 मुलगे असल्याचं मी ऐकलं होतं, पण तिथे काम करून माझ्या लक्षात आलं होतं की मॅडम सोबत एकच मुलगा राहतो। तो मुलगा खूपच सुंदर, हुशार आणि माझ्याच वयाचा होता। मी जेव्हा त्या मुलाला बघायचे तेव्हा माझीही अशी इच्छा व्हायची की माझे लग्न अशा हुशार आणि सुंदर मुलाशी व्हावे। पण मला हे देखील माहीत होतं की माझ्या बाबतीत असं कधीच होणार नाही, कारण मी दिसायला कुरूप आणि लठ्ठ होते। मला आता इथे काम करून खूप दिवस झाले होते। एके दिवशी माझी बहीण नीता मला आग्रह करू लागली की तुझ्या मॅडमची काळजी घेण्यासाठी मला पण तुझ्यासोबत यायचं आहे। यावर माझ्या आईने तिला सक्त मनाई केली आणि म्हणाली की तू तिथे जाऊ शकत नाही, तुझ्यामुळे माधुरीच्या कामातही अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तू घरीच राहा। हे माधुरीचे काम आहे, ती ते करेल आणि मग जे पैसे येतील त्यातील अर्धे पैसे मी तुला देतेच ना, मग तुला काम करण्याची काय गरज आहे? माझ्या आईकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले की माझी आई मी कमावलेले पैसे नीताला देते, पण आजपर्यंत तिने मला माझ्या स्वतःच्या कमाईतील 1 रुपया देखील खर्चायला दिलेला नाही। मी विचार करायला लागले की मला नेहमीच हे सर्व सहन करावे लागणार का? आईने तर नीताला घराबाहेर पडू दिले नाही, पण नीता माझ्यासोबत बंगल्यावर जाण्यासाठी खूप हट्ट करू लागली। त्या दिवशी मी नीताला कसे तरी टाळले होते, पण एके दिवशी आईची तब्येत अचानक बिघडली आणि आई औषध घेऊन झोपली। त्या दिवशी नीताला चांगली संधी मिळाली आणि तिने मला सांगितले की माधुरी, मला आज तुझ्यासोबत तुझ्या मॅडमांच्या बंगल्यावर यायचेच आहे। नीताचा हेतू जाणून मी तिला सांगितले की जर आईला हे कळले तर ती तुला काही सांगणार नाही, परंतु मला खूप शिव्या देईल, म्हणूनच मला तुला माझ्यासोबत बंगल्यावर न्यायचे नाही। यावर नीता म्हणाली की तू तुझं काम कर, मी पण शिकलेली आहे, मी पण नर्सची नोकरी करू शकते। मी मॅडमच्या घरी तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठीच जात आहे।
मी नकार देऊनही ती जबरदस्तीने माझ्यासोबत मॅडमांच्या बंगल्यावर आली. जेव्हा मॅडमने नीताला माझ्यासोबत पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या की माधुरी, ही तुझी बहीण आहे. तुम्हा दोघी बहिणींमध्ये खूप फरक आहे. मॅडम माझ्या बहिणीवर खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या की तू मला वेळेवर औषध देऊन उपचार करत आहेस, मात्र तुझी बहीण केवळ तिच्या बोलण्याने माझ्यावर उपचार करते. मॅडमला नीता खूप आवडली. आता माझी बहीण रोज माझ्यासोबत मॅडमच्या बंगल्यावर येऊ लागली. तोपर्यंत माझी आई रोज औषध घेऊन झोपत होती. खरं सांगायचे तर ती मॅडमांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू लागली होती. मी तर तिथे फक्त नर्स म्हणून काम करत राहिले, पण नीताने मॅडमांच्या घरची आणि कुटुंबाची प्रत्येक गोष्ट नीट जाणून घेतली होती. कारण मॅडम माझ्या बहिणीशी सर्व गोष्टी शेअर करू लागल्या होत्या. जेव्हाही माझी बहीण मॅडमच्या घरून यायची तेव्हा ती खूप आनंदी दिसायची, पण आता ती रोज शांत राहू लागली होती आणि माझ्यासोबत मॅडमच्या बंगल्यावरही अगदी शांतपणे जायची. मी तिला या सगळ्याचं कारण विचारलं तेव्हा तिने काहीच उत्तर दिलं नाही. मला आता नीतावर संशय येऊ लागला होता. मग एके दिवशी माझी नजर नीतावर पडली. ती बंगल्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत बसली होती, तर तिच्यासोबत खोलीत आणखी कोणीतरी व्यक्ती हजर होता. मला इथे काम करून खूप दिवस झाले होते, पण आजपर्यंत मला कोणत्याही खोलीत जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मी खोलीच्या आत जाऊ शकले नाही. मला फक्त मॅडमच्याच खोलीत जाण्याची परवानगी होती. मग घरी गेल्यावर मी माझ्या बहिणीला विचारले की तू त्या खोलीत काय करत होतीस आणि तुझ्यासोबत कोण होतं. यावर ती म्हणू लागली की प्लीज माधुरी, तू तुझ्या कामाशी काम ठेव. मला जे पाहिजे ते मी करू शकते. या सर्वांशी तुला काय करायचं आहे. तिच्या या बोलण्यावर मी हैराण झाले आणि तिला म्हणाले की तू मला नाही सांगितलं तर मी या सर्व गोष्टी आईला सांगेन की तू गुपचूप माझ्याबरोबर मॅडमच्या बंगल्यावर येतेस. माझे म्हणणे ऐकून ती भीतीने थरथर कापू लागली, कारण आईला हे कळले तर आई तिला ओरडेल हे तिला चांगलेच माहीत होते. ती म्हणाली प्लीज माधुरी, असं करू नकोस, मी तुला सगळं सांगते. मग तिने मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी नीताला विचारले की तू हे सर्व काय बोलत आहेस. तू असे काही करू शकतेस असे मला कधीच वाटले नव्हते. तुला हे देखील माहीत आहे की जर आईला हे कळले तर तिला किती त्रास होईल. कृपया असे करू नकोस. यावर नीता म्हणू लागली की बघ, मी स्वतः काही केले नाही. त्या मुलानेच मला कॉल केला होता आणि मी तिथे गेल्यावर तो म्हणू लागला की तो माझ्यावर प्रेम करतो. मग मी काय करू. मी त्याला माझा मोबाईल नंबर देखील दिला आणि सांगितले की मी संध्याकाळी फ्री आहे, म्हणून तो मला संध्याकाळी कॉल करतो आणि आम्ही रात्री मेसेजद्वारे बोलतो. नीताचे हे शब्द ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. माझी बहीण अशी आहे हे मला माहीत होतं. तिच्या सौंदर्याची कोणी प्रशंसा केली तर तिचे मन गगनाला भिडते. त्या मॅडमच्या मुलानेही माझ्या बहिणीचे कौतुक केले असेल, त्यामुळेच माझी बहीण त्याच्या बोलण्याने आकर्षित झाली. आता माझी बहीण नीता रोज माझ्यासोबत बंगल्यावर जायची. मी मॅडमच्या मुलाकडे बघताच तो माझ्या बहिणीकडे पाहून हसत होता. हे पाहून मला खूप हेवा वाटू लागला की जर मी माझ्या बहिणीसारखी सुंदर आणि पातळ असले असते तर प्रत्येक मुलाने मलाही प्रपोज केले असते आणि माझ्या सौंदर्याची तारीफ केली असती, पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. मी त्याकडे दुर्लक्ष करून मॅडमांच्या खोलीत गेले. मी माझ्या बहिणीला खूप समजावले होते की आपल्यात आणि मॅडमांच्या श्रीमंत मुलगा यात काही जोड नाही. यावर ती माझ्यावर रागवू लागली आणि म्हणाली की तुला सुरुवातीपासूनच माझा हेवा वाटतो. मी माझ्या आयुष्यात आनंदी राहायला नको असेच तुला वाटते, म्हणूनच तू अशा गोष्टी बोलत आहेस. आणि तू बघच, मी मॅडमशी वैयक्तिकरित्या बोलेन जेणेकरून तिने माझे लग्न तिच्या मुलाशी करावे, कारण तिचा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. नीताला म्हणाले की तू मॅडमला असं काहीच बोलणार नाहीस. तिला जर राग आला तर ती आपल्याला नोकरीवरून काढून टाकू शकते. असे बोलून मी गप्प बसले, कारण मला माहीत होते की जर मी तिला पुढे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तिला वाटेल की मला तिचा हेवा वाटतो, पण मला फक्त तिचे भले हवे होते. एक दिवस नीता खूप अस्वस्थ दिसत होती. ती माझ्यासोबत बंगल्यावर गेली नाही. कदाचित ती मॅडमशी तिच्या आणि मॅडमच्या मुलाच्या प्रेम प्रकरणाविषयी बोलली असेल आणि मॅडमने तिला नकार दिला असावा असेच मला वाटले. मी हा सगळा विचार करतच होते की अचानक आमच्या घराच्या दरवाजावर टकटक झाली. यावेळी आई झोपली होती, पण नीता जागी होती. मी दार उघडताच समोर मॅडमांना पाहून मला आश्चर्य वाटले की यावेळी त्या आमच्या घरी कशा आल्या. मी जेव्हा नीताचा चेहरा पाहिला तेव्हा नीताचा चेहरा आनंदाने फुलला होता. मॅडम घरात आल्यावर त्या माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागल्या. मग नीताने पटकन जाऊन आईलाही उठवले. मॅडमने आईसमोर माझे खूप कौतुक केले. मॅडमने आईला सांगितले की माधुरी माझी खूप काळजी घेते आणि त्यामुळेच मी लवकर बरी झाले. मॅडम अशा अचानक आमच्या घरी आल्या याच्या आईलाही खूप आश्चर्य वाटले होते. काही वेळ बोलून झाल्यावर मॅडम आईला म्हणाल्या की ताई,
तुमच्या दोन्ही मुली खूप चांगल्या आहेत, म्हणून आज मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचे नाते मागायला आले आहे. हे ऐकून आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. माझी आई मॅडमला म्हणाली की पण मॅडम, तुम्ही माझ्या कोणत्या मुलीचं नातं मागायला आलात? मॅडमने माझ्याकडे पाहिल्यावर माझे तर भानच हरपले. मॅडमने माझ्याकडे खूप प्रेमाने पाहिले आणि म्हणाल्या की मी माझ्या मुलासाठी तुमची मोठी मुलगी माधुरीचे नाते मागायला आले आहे. हे ऐकून आधी आईला काळजी वाटली, तर दुसरीकडे माझी बहीण खूप बेफिकीर होती. तिच्याकडे बघून असे वाटत होते की जणू तिला हे सर्व काही माहीत आहे. आणि ही गोष्ट मला खूप हैराण करत होती, कारण मला वाटले होते की माझ्या बहिणीला हे सर्व अजिबात आवडले नसेल. माझ्या आईने हे नाते मान्य केले आणि अशा प्रकारे मॅडमच्या मुलासोबत माझे नाते निश्चित झाले आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. पण मला हे माहीत नव्हते की हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस नाही, तर सर्वात वाईट दिवस होता. माझ्या लग्नाची तयारी चालू होती आणि मला माझ्या भावी नवऱ्याबद्दल विचार करून आनंद वाटत होता, कारण मला मॅडमांचा मुलगा आधीच आवडला होता. नीता ही माझ्या नात्यामुळे खुश होती, त्यामुळे मी बेफिकीर झाले होते आणि मलाही आता माझ्या बहिणीवर आक्षेप नव्हता. माझ्या लग्नासाठी ती खूप शॉपिंग करत होती. मग काही दिवसांनी माझ्या लग्नाचा दिवस पण आला होता. नीता ही खूप खुश होती. खरं तर नीतानेच मला तयार केलं होतं आणि मग मॅडमच्या मुलाशी माझं लग्न झालं. लग्नाच्या रात्री मॅडम मला माझ्या खोलीत घेऊन गेल्या. तेव्हा ती खोली पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि खोलीकडे डोळे विस्फारून पाहत राहिले, कारण ही खोली तर नवविवाहित वधूची नसून एका लहान मुलाची खोली आहे असेच वाटत होते. आणि मी विचार करत होते की मला या लहान मुलाच्या खोलीत का आणले आहे. ही खोली सगळीकडून लहान मुलांच्या खेळण्यांनी भरलेली होती. मला समजत नव्हते की मॅडम मला माझ्या खोलीत का घेऊन जात नाहीत. मी अत्यंत अस्वस्थ नजरेने मॅडमकडे पाहिले आणि विचारले की ही खोली कोणाची आहे. यावर मॅडम म्हणाल्या की तू आता याच खोलीत राहशील. मी म्हणाले, पण मॅडम, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचे आहे. माझे हे ऐकून मॅडम हसायला लागल्या आणि म्हणाल्या, माधुरी, ही तुझ्या नवऱ्याचीच खोली आहे. हे ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसेना. मी पुन्हा या खोलीभोवती डोकावू लागले. सगळीकडे मला लहान मुले वापरत असलेली खेळणी आणि वस्तू दिसत होत्या. मला अस्वस्थ पाहून मॅडम म्हणाल्या, हे बघ, मनावर जास्त दडपण आणू नकोस आणि शांतपणे नववधूप्रमाणे या बेडवर बस. काही वेळाने तुझा नवराही येईल, मग तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मग मी पण घुंगट घेतला आणि निरागसपणे बेडवर बसले. मॅडम रूम सोडून गेल्या होत्या आणि मी माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले. मग काही वेळाने खोलीच्या दारावर टकटक झाली. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मी पटकन व्यवस्थित बसले. माझा नवरा खोलीत येताच माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने पटकन 2-3 खेळणी उचलली आणि ती सगळी बेडवर पसरवली आणि खेळू लागला. माझ्या पतीची अशी कृती पाहून मला धक्काच बसला. मी विचार करत होते की तो लहान मुलासारखा का वागतोय. एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो छोटी गाडी चालवत होता. मी पटकन घुंगट वर केला आणि नवऱ्याकडे बघितले. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला पाहताच जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि लहान मुलं ज्या प्रकारे आनंदी होतात त्याप्रमाणे तो आनंदी झाला. तो म्हणाला, तू माझी चांगली मैत्रीण होशील. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. तो मला अजिबात सामान्य वाटत नव्हता. त्याचं मन लहान मुलांसारखं होतं आणि जणू मी एका लहान मुलाशीच लग्न केलं होतं. मला आठवतंय, हा मॅडमांचा मुलगा आहे जो नेहमी मॅडमांसोबत राहायचा. मॅडमला 2 मुलगे असल्याचं मी ऐकलं होतं, पण एक मुलगा मी पाहिला नव्हता. मी मॅडमच्या मुलाशी लग्न करणार होते जो नेहमी तिच्यासोबत राहत होता आणि ज्याला मी पसंत करत होते, पण त्याने अशा गोष्टी अजिबात केल्या नाहीत. मग हा कोण आहे, मला काहीच समजत नव्हते. मी हा सर्व विचार करत असताना अचानक माझी नजर डेस्कवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर पडली. त्यात 2 जुळ्या मुलांचे फोटो होते. हा फोटो पाहून मला समजले की हे दोघे जुळे आहेत. हा मॅडमचा दुसरा मुलगा आहे, ज्याचे दिसणे मॅडमच्या मुलाशी अगदीच जुळते, ज्याला मी अनेकदा पाहिले होते. यावेळी मॅडमचा दुसरा मुलगा माझ्यासमोर उपस्थित होता. याचा अर्थ माझी फसवणूक झाली आहे. त्याचे हे कृत्य पाहून माझे हृदय जोरात धडधडत होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझ्या आईने मला सांगितले होते की आज माझे लग्न होणार आहे आणि मला माझ्यासोबत खेळायला एक चांगली मैत्रीण मिळणार आहे. तू माझ्याबरोबर खेळणारी सर्वात चांगली मैत्रीण आहेस का? मी रागाने पलंगावरून उठले आणि त्याला विचारले, काय बोलतोयस, भान आहे का? तर माझा मोठा आवाज ऐकून तो घाबरला आणि गप्प झाला. मग तो तोंड वाकडे करून म्हणाला, तू मला शिव्या दिल्यास तर मी तुझ्याबद्दल आईकडे तक्रार करेन. मला समजले की मॅडमचा दुसरा मुलगा मानसिकदृष्ट्या अजिबात ठीक नाही आणि त्याच्यासोबत माझे लग्न लावून या लोकांनी माझ्यासोबत हा घृणास्पद खेळ खेळला होता.
माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात होऊ शकतो याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझे मन पूर्णपणे गोंधळून गेले होते. मला असे वाटले की आत्ताच्या आत्ता मॅडमकडे जावे आणि तिला विचारावे की तिने तिच्या वेड्या मुलाचे लग्न माझ्याशी केले आणि मला विचारलेही नाही. पण खरं तर हे आहे की लग्न होण्याच्या आनंदात मी इतके आंधळी झाले होते की मी हा देखील विचार केला नाही की मी इतकी कुरूप आणि लट्ट आहे की मी मॅडमांच्या मुलाच्या लायकीची नाही. तरीसुद्धा तो माझ्याशी लग्न करायला कसा काय तयार झाला. मी याबद्दल अजिबात विचार केला नाही आणि फक्त मला वाटले की मी माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करत आहे. हा चेहरा तोच होता पण व्यक्ती मात्र दुसरी होती. आता सत्य माझ्या समोर होते. पण मी आता माझ्या वेड्या नवऱ्यावर राग काढू शकत नव्हते. मी माझ्या वेड्या नवऱ्याचा हात धरला आणि त्याला प्रेमाने म्हणाले की माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्याबद्दल तुझ्या आईकडे तक्रार करू नकोस. मी हात जोडले, कान धरले आणि म्हणाले प्लीज मला माफ कर. मी तुला रागवले पण मी तुला यापुढे कधीच रागवणार नाही. आणि तू बरोबर म्हणालास, मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि मी आता फक्त तुझ्यासोबतच खेळेन. आतून मी माझ्या नशिबावर रडत होते. मला कधीच वाटले नव्हते की मला माझ्या पतीसोबत असे बोलावे लागेल. माझे बोलणे ऐकताच माझ्या नवऱ्याने आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली आणि म्हणाला धन्यवाद माय बेस्ट फ्रेंड. मी दोघं खेळण्यांसोबत खेळू लागलो. मी मनातल्या मनात रक्ताचे अश्रू ढाळत होते. दुसऱ्या दिवशी डोळे उघडताच माझी बहीण आली होती. मी तिच्याकडे तिरस्काराने पाहिले. ती मला खूप आनंदी दिसत होती. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली माधुरी, तुझी लग्नाची पहिली रात्र कशी गेली तुझ्या वेड्या नवऱ्यासोबत. असं म्हणत ती जोरजोरात हसायला लागली. याचा अर्थ ती माझ्या जखमेवर मीठ चोळायला आली होती. तर मी खूप अस्वस्थ होते आणि माझ्या बहिणीच्या बोलण्यावर मी नाराज होऊ नये असा विचार करत होते. म्हणूनच मी गप्प राहिले. मग अचानक त्या मुलाचा आवाज आला ज्याच्यासोबत मी माझी सर्व स्वप्ने सजवली होती. तो माझ्या नवऱ्याचा जुडवा भाऊ होता. तो माझ्या बहिणीला म्हणाला की आता तुझा मार्ग मोकळा झाला आहे. आता बघ, मी लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करेन आणि मग तू या घरावर राज्य करशील. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. हे सर्व काही माझ्या बहिणीनेच केले होते. तिनेच माझे लग्न त्या वेड्या मुलाशी या अटीवर लावले की ती तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करू शकेल. हे समजल्यानंतर मला धक्काच बसला होता. पण आता हे सगळं मला शांतपणे सहन होत नव्हतं. अचानक मी उठले आणि बहिणीला म्हणाले की तू खरंच माझी सख्खी बहीण आहेस का. तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. तू माझ्यावर एवढी मोठी युक्ती खेळू शकतेस याचा तर मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. तू तीच आहेस जिने फसवणूक करून माझे लग्न एका वेड्याशी केले. मॅडमांना 2 मुलं आहेत आणि त्यांच्यातील एक वेडा आहे हे तुला माहीत होतं, पण तरीही तू हे सगळं होऊ दिलं. यावर नीता म्हणाली की हो, मी तुझे लग्न माझ्या भावी नवऱ्याच्या भावाशी केले कारण मॅडमने अट ठेवली होती की ती आधी तिच्या मोठ्या मुलाचं लग्न करेल. आता अडचण अशी होती की तिचा मोठा मुलगा वेडा होता आणि म्हणून त्याला नातं मिळू शकत नव्हतं आणि त्याचं लग्नही होऊ शकत नव्हतं. आता आपल्याच घरात बघ ना, मी खूप सुंदर आहे पण तू माझी मोठी बहीण आहेस. तू इतकी कुरूप आणि लट्ट आहेस त्यामुळे तुझ्यासाठी नातं येत नाही आणि तू मोठी असल्यामुळे आई माझं लग्न करू इच्छित नाही. पण मला खूप लवकर लग्न करण्याची इच्छा आहे. मला सुरेश आवडतो. आता जशी आपल्या घरची परिस्थिती होती तशीच अवस्था सुरेशच्या कुटुंबाची होती. जेव्हा मॅडमने तिच्या मोठ्या आणि वेड्या मुलाचे नाते आपल्याकडे आणले तेव्हा आईने तुमच्या नात्याला सहज होकार दिला होता. मॅडमचा मोठा प्रश्न सुटला. असं असलं तरी मॅडम तिच्या मोठ्या मुलावर खूप प्रेम करते. तो वेडा आहे. जेव्हा लोक त्याला वेडा म्हणतात तेव्हा तिला खूप त्रास होतो. त्यामुळेच त्याने आपल्या वेड्या मुलाला सुरुवातीपासूनच कोणाच्याही समोर येऊ दिले नाही. आता तो बंद दारामागे तरुण झाला आहे. तिने पहिले त्याचं लग्न करावे अशी तिची इच्छा होती कारण सुरेशच्या 1 मिनिटानंतर दिनेशचा जन्म झाला. या दोघांच्या जन्मात 1 मिनिटाचा फरक आहे. तू कुरूप आहेस आणि सुरेशचा भाऊ दिनेश हा वेडा आहे आणि तुम्ही दोघे आमच्या नात्यात अडथळे निर्माण करत होतात. तेव्हा आम्ही दोघांनी तुम्हा दोघांचे लग्न करण्याचा प्लॅन केला कारण असं झालं तर आम्हा दोघांचाही पुढचा मार्ग मोकळा होईल. नीताचे बोलणे ऐकून मी रडायला लागले. मी तिला शिव्या देऊ लागले की काळजी करू नकोस, एक दिवस तुझीही फसवणूक होईल. तू बघच, तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या देवाने तुला निर्माण केले त्याच देवाने मलाही निर्माण केले आहे. काळजी करू नकोस, माझा देव नक्कीच माझ्यासोबत न्याय करेल. बहिणीला शिवीगाळ करून मी रडत माझ्या खोलीत आले. तेव्हा माझा वेडा नवरा त्याच्या खेळण्यांशी खेळत होता. त्याला बघून मला अधिकच राग येऊ लागला होता आणि मला वाटू लागले होते की नशिबाने सुरुवातीपासूनच माझ्यासोबत खूप विनोद केला आहे. पण आता हा विनोद मला सहन होत नव्हता. मी दारात रडत उभी होते. तेव्हा माझा नवरा दिनेशची नजर माझ्यावर पडताच तो माझ्या जवळ आला आणि माझे अश्रू पुसू लागला. तो म्हणाला का रडत आहेस. मी पटकन माझे अश्रू साफ केले आणि तो म्हणाला मला समजले की तू का रडत आहेस.
तुला कोणी मारले आहे किंवा तुला कोणी शिवीगाळ केली आहे तर मला सांग, मी आईकडे तक्रार करेन. मी हसून दिनेशला म्हणाले, नाही दिनेश नाही, मला कोणी शिवीगाळ केली नाही. मी दिनेशच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं. तो अगदी लहान मुलांसारखा दिसत होता. त्याचे वय 26 वर्ष होते, पण त्याच्याकडे पाहून कोणीही म्हणू शकत नव्हते की तो 26 वर्षांचा तरुण मुलगा आहे. मी दिनेशला म्हणाले की दिनेश, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तर तो म्हणाला, हो हो विचार. मी म्हणाले, दिनेश तुला मी आवडते का? मी इतकी वाईट आहे का की माझ्या बाबतीत नेहमी वाईट गोष्टी घडल्या पाहिजेत? यावर दिनेश म्हणाला, खरं सांगायचे तर तू सर्वोत्कृष्ट आहेस, अजिबात वाईट नाहीस, तू खूप चांगली आहेस, तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस. ज्या पद्धतीने तू माझ्याशी प्रेमाने बोलतेस ना, माझ्या आईशिवाय माझ्याशी असे कोणीच बोलत नाही. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण तो आज माझे किती कौतुक करत होता. यापूर्वी कोणीही माझी अशी प्रशंसा केली नव्हती. तो मला म्हणाला, अरे तू पुन्हा रडायला लागलीस. त्याने मला टिश्यू दिला आणि माझे अश्रू पुसायला सांगितले. माझे संपूर्ण आयुष्य असेच जाणार आहे याचा मला पश्चाताप होत होता आणि मी विचार करू लागले की कदाचित माझ्या आयुष्यात आणि दिनेशच्या आयुष्यात काहीच फरक नाही. जग त्याला वेडा आणि मला कुरूप म्हणते. हळूहळू माझा तोच वेडा नवरा मला खूप उपयोगी पडू लागला. तो माझी खूप काळजी घ्यायचा, माझ्याशी खूप छान बोलायचा. एके दिवशी माझा नवरा मला म्हणू लागला, तू एवढी नाराज का आहेस? तुला असं नाराज पाहून मीही नाराज होतो. तू माझ्याशी का बोलत नाहीस? तू माझ्याशी सर्व गोष्टी शेअर कर. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी त्याला वेडा समजायचे, पण तो तर अगदी सामान्य माणसासारखा बोलत होता. मग मी भावूक झाले आणि त्याच्याशी माझे लग्न कसे झाले याबद्दल माझी संपूर्ण कहाणी त्याला सांगितली. तेव्हा तो बोलू लागला की या सर्वांमध्ये तुझ्या बहिणीचा दोष नाही, माझ्या भावाचीच चूक आहे. तो माझ्याशीही असेच करतो, तो खूप घाणेरडा आहे. मी म्हणाले, तुझ्या भावाने तुला काय केले? त्यानंतर त्याने जे काही सांगितले ते ऐकून तर मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की माझा भाऊ मला औषधं देतो, म्हणतो तू माझ्यासारखाच बरा होशील. मला ते औषध घ्यायचे नसते, पण तरीही तो मला औषध घ्यायला भाग पाडतो आणि औषधाने मला काही फरक पडत नाही. तू आलीस तेव्हापासून भाऊला खोलीत यायची संधी मिळत नाही, पण तू कुठल्या कामात व्यस्त झालीस तर भाऊ मला औषध देतो. मी त्याला म्हणाले, दिनेश तुझा भाऊ तुला कोणते औषध देतो? तू मला ते औषध दाखवू शकतोस का? तेव्हा तो लगेच त्याच्या कपाटाजवळ गेला आणि औषधाची पिशवी उचलून माझ्याकडे घेऊन आला. ते औषध पाहिल्याबरोबर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, कारण ती औषधं चुकीची होती आणि अशा औषधांमुळेच माझा नवरा मानसिकदृष्ट्या कमजोर होत होता. मी विचार करत होते की सुरेश माझ्या नवऱ्यासोबत असे का करत आहे. याचा अर्थ ज्या प्रकारे माझी बहीण माझ्या आयुष्याशी खेळली होती त्याच प्रकारे दिनेशचा भाऊही त्याच्या जीवाशी खेळत होता. आता मी ठरवले होते की मी सत्य शोधून काढेन. मी दिनेशला सांगितले की ही औषधं चुकीची आहेत आणि तुझा भाऊ या औषधांनी तुला दिवसेंदिवस वेडा बनवत आहे. माझे बोलणे ऐकून दिनेशच्या डोळ्यात पाणी आले. त्याने मला सांगितले की आपण आईला याबद्दल सांगू. तेव्हा याबाबत मी माझ्या सासूबाईंना सांगितले. तेव्हा त्यांना हे ऐकून धक्काच बसला. इतकंच काय तर सुरेश माझ्या पतीला जे औषध देत असे ते औषधही मी त्यांना दाखवले होते. मला माहीत नाही की माझी बहीण आणि माझा दीर आमच्याकडून काय बदला घेत होते. माझ्या सासूबाईंनी सुरेशला बोलावून ती औषधं दाखवली. आधी सुरेश खोटं बोलू लागला, पण नंतर माझ्या सासूने जोरात त्याच्या एक थोबाडीत मारली आणि म्हणाली की मला वाटलं की तू सुधारला आहेस, पण तू अजूनही तसाच आहेस, हे मला माहीत नव्हतं. माझ्या सासूबाईंनी जे सांगितलं ते ऐकून मला आश्चर्य वाटले. हा सगळा गोंधळ सुरू असतानाच माझी आई आणि नीताही तिथे पोहोचल्या. आईने मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसेना. माझ्या आईने सांगितले की सुरेशने माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले. इकडे नीताचा चेहरा उदास आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या सासूबाईंनी सुरेशला विचारले की तू नीतासोबत काय केलेस? मला लवकर सांग, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन. तेव्हा सुरेश घाबरला आणि त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. तो म्हणाला की मला नीताचा फायदा घ्यायचा होता, म्हणून मी तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते, पण आजपर्यंत ती मला संधीच देत नव्हती. म्हणून मी तिला खोटे वचन दिले की मी तुझ्याशी लग्न करेन आणि मी तिला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलवले. तिथे जाऊन मी तिची प्रतिष्ठा खराब केली. हे ऐकल्यानंतर माझ्या सासूने ताबडतोब पोलिसांना बोलावले आणि सुरेशला पोलिसांच्या ताब्यात दिले. खरं तर माझ्या बहिणीने माझ्यासोबत जे काही केले त्याची शिक्षा आज तिला मिळाली. तिने सुरेशसोबत लग्न करण्यासाठी माझं लग्न एका वेड्या व्यक्तीशी लावून दिले. पण मुळातच सुरेशला तिच्याशी लग्न करायचेच नव्हते, त्याला फक्त तिचा फायदा घ्यायचा होता. माझ्या बहिणीला आता तिच्या कृत्याची खूप लाज वाटू लागली आणि तिने माझी माफी मागितली. पण तरीही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर अजून मला मिळाले नव्हते की शेवटी सुरेशने दिनेशसोबत असं का केलं. मी माझ्या सासूबाईंना विचारलं तेव्हा सासूबाईंनी सांगितलं की मी खरं तर सुरेश आणि दिनेशची सावत्र आई आहे.
दिनेश पहिल्यापासून वेडा नव्हता. मी सुरुवातीपासून या दोघांवर माझ्या खऱ्या मुलांप्रमाणे प्रेम केले. मी या दोघांना कधी सावत्र मुले मानले नाही. माझे पती मरण पावले तेव्हा त्यांनी दिनेश आणि सुरेशला त्यांच्या हिस्सेची मालमत्ता हस्तांतरित केली होती. पण जसजसा सुरेश मोठा होत गेला तसतसा त्याच्या मनात विचार आला की आपल्या भावाला वेड्यात काढून संपत्तीतील हिस्सा आपल्या नावावर का करू नये. या धूर्तपणामुळे त्याने भावाला अशी औषधं देण्यास सुरुवात केली की ज्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. एकदा मी सुरेशला असे कृत्य करताना पाहिले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि तो पुन्हा अशी चूक करणार नाही असे सांगितले. पण आता त्याने तीच चूक पुन्हा केली. माझ्यासाठी दोन्ही मुलं सारखीच आहेत, पण सुरेश इतका बिघडून जाईल हे मला माहीत नव्हतं की तो आपल्या मोठ्या भावालाही संपत्तीसमोर पाहणार नाही. माझ्या बहिणीला तिच्या कृत्याची शिक्षा आधीच मिळाली होती, तर माझ्या सासूबाईंनी सांगितले होते की मी आता सुरेशला पुन्हा कधीच या घरात पाऊल ठेवू देणार नाही. तुरुंगातून सुटून आल्यानंतर मी त्याला त्याच्या हिस्सेची मालमत्ता देऊन त्याला घराबाहेर हाकलून देईल आणि त्याच्याशी सर्व संबंध संपवेल. आपल्या दोन्ही सावत्र मुलांना खऱ्या आईप्रमाणे वाढवणारी सावत्र आई मी पहिल्यांदाच पाहिली होती. माझ्या बहिणीला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता. दुसरीकडे सुरेशलाही त्याच्या चुकीची शिक्षा तुरुंगात भोगावी लागत होती. मी माझ्या पतीवर एका चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेऊ लागले आणि हळूहळू माझ्या पतीची प्रकृती सुधारू लागली. आणि एके दिवशी जेव्हा ते पूर्णपणे बरे झाले तेव्हा मला ज्या प्रेमाची अपेक्षा माझ्या नवऱ्याकडून होती ते प्रेमही मला मिळाले. दिनेशला माझ्या कुरूपपणाबद्दल आणि माझ्या लठ्ठपणाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती, तर इकडे माझ्या बहिणीला रात्रंदिवस तिच्या चुकीचा पश्चाताप व्हायचा. तिने सुरेशवर आंधळेपणाने विश्वास ठेवला होता आणि सुरेशने तिचा विश्वासघात केला होता. माझी बहीण रात्रंदिवस रडत राहिली. एक दिवस तिच्यासाठीही चांगले नाते आले. माझ्या आईने तिचे लग्न करून दिले आणि माझी बहीण पण आता तिच्या सासरच्या घरी खूप खुश आहे आणि इथे मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. माझ्या सासूबाईंनी सुरेशसोबत सगळे नाती संपवली होती आणि आम्ही आता आनंदाने राहत होतो. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.